आणि आंधळ्या सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवणे, बरोबर आहे का चूक आहे? आणि ते आपण केलं. आपण मुंडन आंदोलन केलं, भिक्षा मागो आंदोलन केलं, आपण अर्धनग्न आंदोलन केलं, दिवाळीच्या दिवशी उपाशी राहून आंदोलन केलं. आपण सगळ्या प्रकारची आंदोलनं केली. त्या ईपीएफओच्या ऑफिस समोर जाऊन 5,000 लोकांनी त्याचा मड काढलं दिल्लीला. आपल्याला अटक झाली, खेचत नेलं, तुरुंगात टाकलं, पण आपण थांबलो नाही. कारण आपला उद्देश त्यातून कमिशन खाण्याचा किंवा लोकांना फसवण्याचा, वर्गणी खाण्याचा हा उद्देश आपल्या संघटनेचा नाहीये. आपला उद्देश आहे की जे या देशात, या देशाचे आमचे जे बाप आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि न्याय फक्त पैशाने मिळत नाही, न्याय सन्मानाने मिळतो. 2 जीवांना मेडिकल फॅसिलिटीज फुकट, या दोनही मागण्या आपल्या येत्या बजेटमध्ये व्हायलाच पाहिजे. आणि तसे संकेत आहेत, पण आमचा आता कोणावरच विश्वास राहिलेला नाही. बरोबर का चूक आहे? कारण आमचं तोंड दूध पिऊन पोळलं, आता ताक पण आम्ही फुंकून पिणार आहे. बरोबर आहे का चूक आहे? आणि म्हणून आपल्याला संघर्षासाठी तरीही तयार राहावं लागेल. मी मागे सांगितलं नांदेडमध्ये पण की आपण श्रममंत्र्यांच्या म्हणण्याप्रमाणे, फायनान्स मिनिस्टरच्या म्हणण्याप्रमाणे आपण आपली तलवार म्यानात टाकली आहे, पण पूर्ण म्यान केली का? पूर्ण म्यान केलेली नाही. जर आपलं काम झालं तर आपली तलवार म्यान करून त्यांच्या चरणाशी ठेवून नमस्कार करू, बरोबर? आणि जर काम झालं नाही तर तलवारीची मूठ आपल्या हातात आहे. खेचायला किती वेळ लागतो? तलवार खेचायला वेळ किती लागतो? ती तलवार खेचून पुन्हा संघर्षासाठी उभे राहू. कारण आपलं एक जीवन एकदा आहे आणि आपल्याला माहिती आहे, घरात बसून अपमानित होऊन सडत सडत मेल्यापेक्षा आपण रस्त्यावर लढत लढत मरू. बरोबर आहे का? तयारी आहे का? आणि ह्या तयारीनिशी आपल्याला कामाला लागायचं आहे. काम झालं असं समजू नका, काम झालं असं समजू नका. पानिपतच्या लढाईत मराठ्यांना वाटलं आपण जिंकलो, पण शेवटची रात्र बैलाची होती. बरोबर आहे की नाही? आपल्याला सुद्धा ती लक्षात ठेवावं लागेल. आपण जोपर्यंत आपल्या खात्यात 7,500 आणि महागाई भत्ता येऊन पडत नाही तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही.